अजित पवारांविषयी एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अजित पवार अजित पवार कधीतरी वाटत होतं की मनाचे सच्चे आहेत, मनामधून कुठेतरी त्यांच्या मनामध्ये मोकळेपणा आहे. मोकळेपणामध्ये वेगवेगळे वक्तव्य बोलतात आणि कुठेतरी महाराष्ट्राचे एक चांगलं करणारे नेते आहेत आणि महाराष्ट्रामधून त्यांना भरपूर असा पाठिंबा सुद्धा मिळत होता. मात्र अजित पवारांविषयी आता एक फार भयंकर दुःखद घटना ही समोर आलेली आहे, दुःखद बातमी समोर आलेली आहे असं म्हणावं लागेल. आणि कुठेतरी दुःखाचा डोंगर हा अजित पवारांवर कोसळलेला आहे म्हणावं लागेल. नेमका तो दुःखाचा डोंगर काय आहे, अजित पवारांवर असं काय झालेलं आहे अजित पवारांना, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, अजित पवार आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सलग उपमुख्यमंत्री जर कोण राहिला असेल 3-4 वेळेस तर ते म्हणजे अजित पवार आहेत. अजित पवारांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन, पक्ष राष्ट्रवादीच, मात्र मात्र वेगवेगळ्या पक्षांसोबत जाऊन स्वतःच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत जाऊन मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. उपमुख्यमंत्री पद भूषवताना बऱ्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये त्यांनी वेगवेगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. काहीतरी बोलून जातात, अचानक बोलतात आणि त्यानंतर आता त्यांच्यामध्ये अमित शहा आणि अजित पवार यांच्यामध्ये एक भेट झालेली सध्या, आणि त्यामध्ये पार्थ पवाराचा जो काही घोटाळा समोर आलेला आहे, तो पार्थ पवाराचा घोटाळा इतका भयानक आहे, इतका भयंकर आहे की त्यामुळे अजित पवारांना राजीनामा देऊ का अशा प्रकारचा प्रश्न अजित पवारांनी अमित शहांना केलेला आहे. कारण पार्थ पवारांचे जे काही घोटाळे आले, पक्षामध्ये जे काही चालू आहे, आणि अमित शहांचं ते वक्तव्य खुबडे आम्हाला सोडायचे आहेत, बिहारचा निकाल लागला, या सगळ्यामध्ये अजित पवारांची आणि अमित शहाची 1 तास बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अमित शहांना अजित पवारांनी स्वतःहून विचारलं की मी आता राजीनामा देऊ का, मी वाटलंच तर सरकारला बाहेरून पाठिंबा देतो, मी सरकारच्या बाहेर पडतो, पण मला अशा प्रकारचे जे काही आरोप होत आहेत, त्यांच्या पोरावर जे काही आरोप झाले, म्हणजे पार्थ पवारावर जे काही आरोप झाले ते अतिशय धक्कादायक आरोप आहे, त्याच्यामुळे अजित पवारांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. कारण त्यांच्यावरचे आरोप अजून मिटलेले नाहीत. 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप जर आपण पाहिले, आजही अंजली दामनियांसारख्या कार्यकर्त्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपण पाहतो 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करतात. त्यानंतर 500 कोटींचा जे काही आरोप आता सध्या काल एक बातमी आली, त्यामध्ये एका ट्रस्टला 500 कोटींचा काहीतरी घेऊन अजित पवारांनी त्यांच्या नावावर करून दिलेलं आहे. अशा प्रकारचं सुद्धा अंजली दामनिया, ज्या की सामाजिक कार्यकर्त्या आरटीआयच्या माध्यमातून काम करतात, आणि त्यांनी हे सगळं काढलेलं आहे. आणि आरटीआय कायद्याअंतर्गत त्यांनी सगळी माहिती काढून कुठंतरी अजित पवारांना जाब विचारण्याचं काम केलेलं आहे. आणि अजित पवार या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी मोठ्या दुःखामध्ये बुडालेले आहेत असं दिसत आहे. सध्या अजित पवारांचे वक्तव्य सुद्धा नमलेले दिसत आहेत, कारण अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यामध्ये सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुरुवातीला म्हणायचे ते की कर्जमाफी कशाला पाहिजे, काय गरज आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी, मात्र तेच अजित पवारांची भूमिका आता कुठंतरी नमती झालेली आहे. आणि म्हणून अजित पवारांवर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एकतर त्यांच्या पक्षामध्ये बंडखोरी झालेली आहे, पक्ष कारवाई काही लोकांवर त्यांनी केलेली आहे, त्यांच्याकडे जे काही प्रवक्ते होते जसे की रुपाली ठोंबरे, त्यांना कुठंतरी त्यांना त्या पदावरून हटवावं लागलेलं आहे. त्यानंतर रुपाली चाकणकर असतील, रुपाली चाकणकरांना त्या प्रवक्ते पदावर बसवलं, आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे अजित पवारांवर एक प्रकारे टीका झालेली आहे की एखाद्याच बाईला तुम्ही 2-2 पदं कसं काय देतात. ती रुपाली ठोंबरे, ज्या रुपाली ठोंबरे यांनी कुठेतरी संपदा मुंडे यांची बाजू घेतली होती, त्या संपदा मुंडेंची बाजू घेत असल्यामुळे रुपाली ठोंबरेला तुम्ही काढलं का, किंवा रुपाली चाकणकरला एवढी तुम्ही मेहरबान कशामुळे राहता, अशा प्रकारचे प्रश्न अजित पवारांवर उपस्थित केले जात आहेत. आणि चौकून कुठंतरी अजितदादांची दाटन होत आहे असं दिसत आहे. आणि अजित पवारांना कुठंतरी मोकळा श्वास घेता येणं गेलेला आहे. अजित पवार स्वतः म्हणतात की निवडणूक आली की माझ्यावर काहीतरी आरोप होत आहेत, माझ्यावर कुठंतरी आळ घेतला जातोय आणि सगळे घोटाळे जे आहेत ते माझ्या नावावर लादले जात आहेत, आणि कुठंतरी अजित पवारांना बदनाम करण्याचा डाव हा निवडणुकीच्या वेळेस होतो असं पवारांचं वक्तव्य आहे.
आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण म्हणू शकतो की आता अजित पवार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अजित पवार कुठेतरी मोठ्या दुःखामध्ये आता सध्या सापडले गेलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल, अजित पवारांच्या दुःखाबद्दल? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.